मी मला वाटतं काहीतरी हे शंकराचं काहीतरी हे होतं, महाशिवरात्री काहीतरी होती. त्या दिवशी मी आणि साहेब गेलो होतो आपल्या कर्जाच्या प्लॉट होते. त्यानंतर मग आपण तिथे ते मला वाटतं त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी टाकल्या होत्या. खूप केलं होतं. खूप केलं होतं त्या ठिकाणी. आपण फक्त एक रेमेडी पण तुम्ही केलं होतं. हा, त्या ठिकाणी आपण बाकीच्या म्हणजे काय झालं तर तुमच्या प्लॉट पासून दुसऱ्या प्लॉट मध्ये उतरतात निर्माण झाले होते. त्यामुळे आपण तिथे एक वस्तू टाकली जेणेकरून टेंटेटिव्ह वॉल तयार झाली. ती वस्तू टाकली. त्याच्यानंतर तुमचं काय झालं होतं की एकाच्या व्यक्तीच्या संकल्पनेने ते बरोबर होतं की तिथे स्विमिंग पूल होतं, हे उत्तरेचा गेट होता, दक्षिणेला तुमचं ते राहतं करतो. पण जेव्हा तुम्ही त्या जागेच्या ब्रह्मस्थानात गेला ना तर तुमचं स्विमिंग पूल दक्षिणेला होता. त्याच्यामुळे तो मोठा दोष त्या ठिकाणी तयार झालेला. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही घर वगैरे बघितलं तर ब्रह्मस्थानात तुमचं जिना वगैरे येतात. आणि मग आपण तो प्रॉपर्टी सेल म्हणजे तो प्लॉट पूर्ण सेल केला ना जागे सगळं. किती पर्यंत व्यवहार आणला आहे तो? 31 मला वाटतं. मला 2 ते 3 मध्ये अंदाज नाही 2चं नव्हतंच त्याचं बजेट. नाही साहेब मागे लागले होते त्याच्या 1ला, तेव्हा तो घ्यायला तयार नव्हता. पण आपलं हे झाल्यानंतर 31ला गेले. त्याच्याच दिलं पण विषय नाही. त्याला मी सांगितलं मी विकते आणि मला एक मुंबईची पार्टी मिळाली. मी त्यांचा चेक पण घेतला. मग त्यांनी फोर्स करून तो चेक परत करायला लावला. मग त्याची वडील मध्ये आले. 30 ते 40 लाखाचा अजून बेनिफिट झाला. ठीक आहे. आता आपली ही जी तुम्ही विकताय हे घर हे साधारण तुमच्यापेक्षा किती आहे? आता जे ज्याच्याकडून घेतलंय त्याचं 280 आहे. 2 करोड 80 लाखाचं बजेट आहे. नाही सॉरी, ह्या जागेचं 280 218 2,18 2 कोटी 18 हा बरोबर. ओके ठीक आहे. मग हा विकून आपण मग तो चेंबूरचं आता बघायचं आहे ना, यांचं आता घराचंही मध्येच निघालं ना. आणि तुम्ही हे सांगितलं त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे ती ऍक्च्युली माटुंग्याला शाळा बघत होती पण माटुंग्याला ऍडमिशनच नाही मिळालं. सो मग ती चेंबूरला आता व्यवहार चांगला झाला. आता हाही व्यवहार होईल. आता काय झालंय की ते भाड्याने घ्यायचं, नाहीतर म्हटलं तू भाड्याने घे आता. आणि शाळा फेब्रुवारीत चालू होते ना, तो 2 वर्षाचा अपडाऊन नाही करू शकत. ऍक्च्युली कसं असतं माहितीये का, आपण वास्तुशास्त्रामध्ये ना काही गोष्टी थोड्याफार प्रमाणात धार्मिक करतो पण बऱ्याच गोष्टी टेक्निकल करतो. त्याच्यामुळे कदाचित तो रिझल्ट खूप चांगला भेटतो. आता आपण ह्या ठिकाणी बघितलं हे वेगळंच कन्सेप्ट त्यांनी केलंय. आपण यंत्र पिरामिड जात नाही ह्याच्यामध्ये जास्त लोकांना अडकत नाही. बाकीची आपण जी वस्तू टाकली ही एन्व्हायरमेंट चेंज म्हणजे ह्या घराचं तर मी आलो होतो तेव्हा आपण काय केलं होतं ऊर्जा चेक केली त्यावेळेला ऊर्जा खूप डाऊन होती. आणि ज्यावेळेला आपण फक्त ठेवली मग चेक केली तर तो पूर्ण चेंज झाली म्हणून ती ड्रिल करून टाकली. असा विषय आहे. तर जो ऊर्जा चेंज होते की नाही हे पहिलं बघावं लागतं. आणि हे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला जाणवलं होतं म्हणून आम्ही ते खड्ड्यामध्ये त्या दिवशी ते तिकडे टाकलेलं तिकडे तुम्ही तिकडे पण बघूया.